संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड वाल्या, ज्याला म्हणताय सगळीकडे वाल्या आका, काहीही म्हणा त्याला, कारण की तो आहेच तसा. त्याने एवढं मोठं क्रूरतेने काम केलं. त्या वाल्मिक कराडला जेलमध्ये मोबाईल पुरवला जातो. महाराष्ट्र सरकार झोपलं आहे का? मुख्यमंत्री, गृहमंत्री एकच खातं सांभाळून बसलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करता काय? त्यांच्या राज्यात, आपल्या महाराष्ट्रात असे गुन्हे, जे काही सर्रास गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगारांना जर जेलमध्ये मोबाईल पुरवला जातो आणि मोबाईल पुरवल्यानंतर जेलमधूनच हा जो काही आका आहे, हा आका सगळ्या गोष्टी करताना दिसत आहे, असं खळबळजनक वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. आणि हे सत्य देखील आहे. मागच्या काही दिवसांपासून संजय देशमुख, जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि तरीही अजित पवारांकडे पाठपुरावा केला, तरीही त्यांना सांगितलंच होतं की हा जेलमधनं सगळ्या काही गोष्टी करतो आहे, याला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते. या वाल्मिक कराडला, ज्याने अतिशय क्रूरतेने हा हत्याकांड घडून आणला होता, ज्याला रोट्या पुरवल्या जातात, ज्याला चिकन, मटण, बिर्याणी या सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहे, अशा वाल्मिक कराडला कधी हे सगळं थांबणार आहे जेलमधनं? आता गोष्ट अशी समोर येते की त्याच्याकडे, म्हणजे जो काही मोबाईल सापडला तर आहेच, ओके, तो ज्या सेलमध्ये तिथे मोबाईल सापडला आहे, पण तो मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे सापडला. पण त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नव्हतं. ज्यावेळेस गरज बसेल, ज्यावेळेस गरज लागेल, त्यावेळेस ते सिम कार्ड टाकायचं, आपला फोन फिरवायचा, आपलं काम करून घ्यायचं, जेलमध्ये बसून मजा करायची. हा जे काही आपण बॉलिवूडच्या खूप काही पिक्चरांमध्ये बघितलं आहे, मूव्हीजमध्ये बघितलं आहे की असे सीन घडतात, आणि त्याच प्रकारच्या गोष्टी रिअलमध्ये घडताना दिसत आहे. व मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आहे, गृहमंत्र्यांना हा प्रश्न आहे, तुम्ही झोपले कसे आहात? 24 तास काम करणारं तुमचं सरकार आहे. 24 तास काम करणारं सरकार 24 तास काम करते का मजा करते, का फक्त डोळे उघडे ठेवून झोपेचं सोंग करताय? ह्या सगळ्या गोष्टी इथे खुलासा व्हायला पाहिजे. पण हे करत नाही आहेत, कारण की याच्यामध्ये खूप काही मोठे लोकांचे हात आहेत. म्हणजे बघायला गेलं खूप काही लोकांचे, आका असो, बोका असो, दादा असो, पादा असो, सगळ्यांचे याच्यामध्ये कनेक्शन असणारच आहेत. म्हणून तर आजपर्यंत एवढे मोठ्या कांड झालेल्या व्यक्तीला अजूनही शिक्षा का झाली नाही? ज्या धनंजय मुंडेंचं याच्यामध्ये नाव आलं होतं, त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजित पवारांना 2 महिने लागतात. हा कुठलं महाराष्ट्र सरकार चालवत आहे? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? या महाराष्ट्राला उत्तर देणं गरजेचं आहे. ज्या वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट देताय तुम्ही लोक, तुम्हाला वाटत नाही का, तुम्हाला समजत नाही का की या गुन्हेगाराला कशी शिक्षा द्यायला पाहिजे? त्याला तर अंडा सेलमध्ये टाकून काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने अतिशय क्रूरतेने संतोष देशमुखांची हत्या या लोकांनी केली होती, त्याला माफी नाही, अक्षरशः खूप, म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा देखील कमी असणार आहे. एवढ्या क्रूरतेने हे सगळं त्यांनी घडवून आणलं होतं, तरीही आजपर्यंत यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे आणि आत बसूनच हे त्यांचे कामं पूर्ण करत आहे. मग प्रश्न तिथेच उभा राहतो परत एकदा की गृहमंत्री काय करतायत? गृहमंत्री, मुख्यमंत्री जे काही येता एकच असताना सगळी खातं आपल्या खिशात घेऊन फिरत आहे आणि बोलायला नको, पण या गोष्टी घडत आहे. तुम्ही याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराडला ही ट्रीटमेंट देणं योग्य आहे का? सरकारची याच्यामध्ये काय चूक आहे? सरकार जाणून बुजून करतं आहे का? डोळे बंद करून या सगळ्या गोष्टी करत आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.